कटोरी चाट बनवलेला आहे, पाहू शकता किती मस्त बनलेला आहे। मस्त चाट म्हणजे मुलांचा खूप आवडीचा विषय। मस्त कुठलाही चाट असला तरी मुलांना खूप आवडतो। नमस्कार, अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। कटोरी चाट बनवायला सुरुवात करूया। हे मी वाटाणे भिजवून घेतलेले आहेत, पांढरे वाटाणे ओव्हरनाईट भिजवलेले आहेत किंवा 5-6 तास भिजवले तरी चालतं। ते आपल्याला आता शिजायला ठेवायचे। तोपर्यंत आपण कटोरीचे मळून घेऊया। 2 वाट्या मैदा घेतलेला आहे, 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि 1 चमचा ओवा टाकायचा हातावर चुरगळून आणि चवीपुरतं मीठ घ्यायचे। त्यामध्ये आता तेल घातलेलं आहे मी 2-3 चमचे। ते मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित। असा मोठा होईल तोपर्यंत मिक्स करून घ्यायचं आणि एवढं तेल घालायचं। आता आपल्याला थोडं थोडं पाणी घेऊन मळून घ्यायचं व्यवस्थित डो त्याचा। आपण चपातीचं पीठ मळतो त्या प्रकारे मळून घ्यायचं आहे आपल्याला। खूप सोपी पद्धत आहे कटोरी चाट बनवण्याची, झटपट होतो। माझा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा। हे मळून झालेलं आहे। आता आपण याला भिजायला ठेवायचे। 10 मिनिट आपण रेस्टसाठी सोडणार आहोत। आता आपल्याला गोळे बनवून घेतलेले आहेत, हे लाटून घ्यायचे। आपल्या मोठी पुरी असते त्या आकारात मी लाटून घेणार आहे। पातळ लाटायचं होईल तेवढं, शक्यतो तेल लावूनच लाटून घ्यायचंय आणि काटे चमच्याने असे त्याला बिळ पाडून घ्यायचे, म्हणजे ते आपले कटोरी फुगल्या जात नाही। वाटीला तेल लावून घेतलेलं आहे। आता त्यावरती आपण लाटलेली पुरी अशा प्रकारे व्यवस्थित चौकोन चिटकून घ्यायची त्याला, म्हणजे वाटीचा आकार येतो। अजून एक बनवून दाखवते। एकदम छान क्रिस्पी होतात। परत दुसरा अशा प्रकारे काटे चमच्याने त्याला सगळ्या बाजूंनी आपल्याला चमच्याने बिळ पाडून घ्यायचे आणि अशा प्रकारे दुसरी पण आपण कटोरी बनवून घेतोय। तुम्ही नक्की बनवून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। आता आपण तेल तापायला ठेवलेलं आहे। आपल्याला आता कटोरी तळून घ्यायची आहे। त्यामध्ये तेल तापले पाहण्यासाठी छोटीशी गोळी टाकलेली आहे। जास्त नाही तापू द्यायचं तेल, आपल्याला मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायचे, म्हणजे व्यवस्थित तळले जातात। अशा प्रकारे वाटी हळूहळू सोडते, कटोरी सुटल्या जाते साईडनी। असे आपल्याला काढून घ्यायची। पाहू शकता किती मस्त बनलेली आहे कटोरी, खूप छान। आपल्याला त्याला पलटी करून सर्व बाजूंनी व्यवस्थित तळून घ्यायचे गोल्डन ब्राऊन कलरवरती, म्हणजे छान क्रिस्पी बनतात, खुसखुशीत होतात छान मस्त। तळत आलेले आहे। आता आपल्याला काढून घ्यायचे।
छान कलर आलेला आहे, पाहू शकता मस्त. तशाच प्रकारे आता दुसरी पण आपल्याला टाकलेली आहे वाटी मी कटोरी तळण्यासाठी. मस्त तिला पण आता काढून घ्यायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे मस्त झालेली आहे ही पण कटोरी. अशा प्रकारे आपल्याला सर्व बनवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे बनवून घेतलेले आहेत मी. आता आपण रगडा बनवून घेऊया. त्यामध्ये तेल घातलेलं आहे, 1 चमचा जिरं टाकलेलं आहे, जिरं परतलेलं आहे. आता त्यामध्ये आपण एक बारीक कापलेला कांदा घातला आहे. कांदा परतून घ्यायचा आहे आणि नंतर टोमॅटो घालायचे. कांदा सोनेरी कलर झाल्यानंतर आता टोमॅटो टाकलेला आहे. टोमॅटो छान परतून घ्यायचा आहे. कच्च्या हरभऱ्याचे सुद्धा बनवतात सारणमध्ये, पण मी रगडा बनवलेला आहे. रगड्यामुळे छान टेस्ट येते. थोडीशी हळद घातलेली आहे, अर्धा चमचा. काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे कलर येण्यासाठी, जास्त तिखट नाही. आणि चटपटीत होण्यासाठी चाट मसाला घातलेला आहे, पाव चमचा. कोथिंबीर, चवीपुरतं मीठ घालायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. आणि वाटाणा आपला शिजलेला आहे. आता मी त्यामध्ये वाटाणा घालणार आहे. छान शिजलेला आहे वाटाणा. कटोरी बनवायची होईपर्यंत वाटाणा व्यवस्थित शिजलेला आहे. त्यामध्ये आता गरम पाणी घातलेलं आहे थोडं. त्यामध्ये आता मी 1 बटाटा घालणार आहे. ते जरा थोडंसं पातळ आहे आणि टेस्ट छान लागते बटाट्यामुळे. एक बटाटा बारीक किसून घालायचा आहे, बाइंडिंगसाठी व्यवस्थित होतं भाजी थोडीशी. ते रगडा थोडासा पातळ आहे, त्यामुळे बटाटा घातला की त्याचे टेक्स्चर व्यवस्थित होतं. पाहू शकता किती छान बनलेला आहे रगडा, मस्त. थोडंसं स्मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे एकजीव होतो. मस्त बनलेला आहे रगडा पण. थोडंसं पाणी घालायचं आहे. ते जसं थंड होईल तसं घट्ट बनतो रगडा. खूप मस्त कलर आलेला आहे. माझे व्हिडिओ कसे वाटतात, रेसिपी कशा आवडतात की नाही, कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. काही कल्पना असतील तर नक्की सुचवा. अशा प्रकारे मस्त रगडा झालेला आहे बनवून. मस्त. आता आपण तयार आहेत आपले कटोरी. आता आपण चाट बनवायला घेऊया. कटोरी घेतलेली आहे, त्यामध्ये रगडा घालायचा आहे आपल्याला. रगड्यामध्ये बटाटा आहे त्यामुळे खूप छान टेस्ट येते. तर त्यामध्ये हिरवी चटणी घातलेली आहे, हिरवी आणि
चिंचेच्या चटणीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे मी ऑलरेडी अगोदर. तशीच बनवलेली आहे ही पण चटणी. कांदा, दही आपलं आहे तसं नाही घालायचं, थोडंसं त्याला मिक्स करायचं आहे, फेटून घ्यायचं आहे आणि मग नंतरच वापरायचं आहे, म्हणजे व्यवस्थित मिक्स होते. आता शेव घालायची, कोथिंबीर, परत थोडीशी चिंचेची चटणी घालायची आपल्याला, परत थोडं दही. मस्त, खूप छान झालेला आहे हा आपला तयार कटोरी चाट. तर असेच छान छान व्हिडिओ माझे पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. अशाच मस्त मस्त रेसिपी खात राहा, मस्त राहा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.